दिनांक 27 मार्च रोजी कुटीर रुग्णालय जव्हार येथे विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते रक्तशुद्धीकरण प्रक्रिया मूत्रपिंड उपचारासाठी डायलिसिस केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी कुटीर रुग्णालय जव्हार येथील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक कावळे सर यांनी ही प्रक्रिया कशी व कोण राबवणार यासाठी थोडक्यात माहिती दिली। सरकारी रुग्णालय जव्हार येथे डायलिसिससाठी 3 बेडची व्यवस्था होती। आता त्या ठिकाणी 2 बेड वाढवण्यात आले। यासाठी वैद्यकीय अधीक्षक कावळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले, त्यामुळे आज या ठिकाणी 5 बेडचे डायलिसिस केंद्र उभारण्यात आले आहे। या उद्घाटन प्रसंगी जव्हार नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा कुणाल उदावंत तसेच त्यांच्यासोबत सर्व महिला नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते। रक्तशुद्धीकरण प्रक्रियेसाठी एका वेळेस 6 ते 8 हजार रुपये मोजावे लागतात। गरीब आदिवासी नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात राशी कुठून आणणार, म्हणून जव्हार तालुक्यात गोरगरीब आदिवासी नागरिकांना या सुविधेची अतिशय गरज होती। आता ही सुविधा सरकारी दवाखाना या ठिकाणी आल्याने जव्हार तालुक्यात सर्वत्र गोरगरीब सामान्य आदिवासी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। मिनटं आमदार साहेबांसमोर फक्त तुम्हाला सर्वांना मी म्हणजे पत्रकाराच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। चांगला कार्य सुरू केलेलं आहे। याच्या अगोदर पण 3 बेड होते, आता 2 बेड वाढवले, 5 बेड झालेले आहेत। माझा एक छोटासा प्रश्न विचारणार, जास्त काही प्रश्न विचारणार नाही। चांगला कार्य सुरू आहे, हा रेग्युलर सुरू राहणार आहे का? कारण मध्ये लोकांना मागे जे 3 बेड सुरू होते, अडचणी आले होते, तशी अडचणी पुढे यायला नको। तर या संदर्भात अधीक्षक किंवा जे निरीक्षक असतील 1-2 शब्द काय बोलतील? मागे आपण रिनल प्रोजेक्ट चालवलं त्यांनी जवळपास 1 वर्ष चालवलं। जानेवारीमध्ये बंद केला। जानेवारीमध्ये आपण आपल्या हॉस्पिटल मार्फत मे पर्यंत चालवला हा जो डायलिसिस मे। नंतर मग HLLनी टेक ओव्हर केलं। HLLनी त्यांचं सगळं आता इथे मशिनरी इन्स्टॉल केल्या, बेड इन्स्टॉल केले। त्यांचा नेफ्रोलॉजिस्ट पण येणार आहे। तर HLL तर्फे हे सेवा अखंड चालू राहील अशी मी अपेक्षा करतो। हॉस्पिटलतर्फे जे आपण आहे त्यांना नळ पाणी वगैरे काय आणि जे इलेक्ट्रिसिटी वगैरे ते आपण मोफत देऊ, परंतु हे युनिट भविष्यात बंद पडणार आहे अशी मी ग्वाही देतो। धन्यवाद। उपनगराध्यक्ष कुठे आहेत? मुंबईला गेले ना? मुंबईला गेले। एक आपली HLL छान झालं। अगोदर साहेब असं झालंय, आपण ते रिनल प्रोजेक्टला दिलं होतं, त्यांनी मग बंद केलं। मग आपण 6 महिने चालवलं। तो टेक्निशियन होता, तुम्हाला तर माहिती, पगार वगैरे आपण केला नाही। नंतर आता हे HLLला दिलं, म्हणजे पूर्ण मॅन पॉवर यांचा आता टेक्निशियन कोण टेक्निशियन आहे।